सेक्टर आहे ज्याला खूप डिमांड आहे, खूप चांगले चांगले पॅकेज मोठे मोठे, जसं आपण म्हणलं की 10 लाख 20 लाख 30 लाखाचं पॅकेज आहे, असे कुठले सेक्टर्स तुम्हाला वाटतात? आता सध्या जसं की कालच्याच रिसर्चप्रमाणे मी जेव्हा मुलांना शिकवत होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की एक 4-5 फील्ड्स आहेत, जसं की आता तुम्हालाही माहितीच आहे AI ड्रिवन जमाना आहे. सो डेटा सायन्स, त्याच्यामध्ये बाकी डेव्हलपमेंटचे जॉब तर जुने काळातही होते, आजही चालूच आहेत. टेस्टिंग आहे, त्यानंतर जसं की डेटा अनालिस्ट जे की ट्रेंडिंगला आहे, म्हणजे डेटा ड्रिवन मार्केट असल्यामुळे त्या गोष्टी आहेत. त्यानंतर सायबर सिक्युरिटी असेल, म्हणजे हे जे काही लेटेस्ट गोष्टी आहेत ना ह्या बेसिसवर समोर जाऊन मिळणार आहेत. आणि ह्या गोष्टी ना फार वेगाने आहेत, फक्त मार्केट ना शिफ्ट झालं आहे. जसं की जुन्या काळी असं होतं ना की नेटवर्क सपोर्ट इंजिनियर, त्याचंच नाव आता बदललं आहे. आलं लक्षात? म्हणजे असं काही नाही आहे की बाबा हां वेगळा जॉब रोल आहे म्हणजे वेगळं काम तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला AI जास्त यूज करायचं आहे तुमच्या कामामध्ये. त्यामुळे जर लेटेस्टमध्ये जर IT मध्ये तुम्ही बघत असाल तर जर तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी पाहिजे असेल तर तुम्ही डेटा सायन्स अशी फील्डकडे नक्की जा. हां, म्हणायला बोलायला खूप छान आहे की 20 लाख पॅकेज 25 लाख, पण तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला डिफिकल्ट लँग्वेजेस ह्या आल्याच पाहिजे, जसं की पायथन आहे, जावा, ही यायलाच पाहिजे. तुम्ही जर IT जॉब एक्सपेक्ट करताय आणि लँग्वेज मला नाही जमत बाबा, तर तुमचं काहीच नाही होऊ शकत. तुम्हाला कोडिंग लँग्वेज यायलाच पाहिजे. कारण नॉर्मल ज्या गोष्टी आहेत जसे की सॉफ्टवेअर्स आहेत, जसं की पॉवर BI असेल, दोज आर द सॉफ्टवेअर ड्रिवन, एनीवन कॅन लर्न अँड गो इन टू दॅट. बट लँग्वेज रिप्लेसमेंट नाहीच होऊ शकत. त्यामुळं जर तुम्हाला 2025मध्ये IT मध्ये जर सर्वाईव्ह करायचं असेल तर तुम्हाला एक तरी लँग्वेज येणं गरजेचं आहे. ओके.